पालकमंत्री म्हणून बीडचा पहिलाच दौरा करणाऱ्या अजित पवारांनी सज्जड दम दिलाय। विकास कामं करताना खंडणी मागू नका, नाहीतर मकुका लावायला मागे पुढे पाहणार नाही, हा इशारा अजित पवारांनी दिलाय। बंदूक दाखवली तर परवाना रद्द करण्याचा इशाराही दादांनी दिला। तसंच चारित्र्य स्वच्छ ठेवा असा सल्लाही त्यांनी दिलाय। चुकीचं वागला तर तुम्हाला कार्यवाही केली जाईल। तुमच्यावर जे काही नियम आहे त्या पद्धतीने कलम लावली जातील। सातत्य ते राहिलं तर मकोका पण लावला जाईल, कारण 3-4 केसेस एखाद्याच्यावर लागल्या, 4 एक गंभीर स्वरूपात तर ते होतं। ते कान टोचलेत, पाहूयात। विकास कामं करताना खंडणी मागू नका, मकोका लावेन, वेडवाकडं काम केलात तर सहन करणार नाही, बंदुका दाखवणारे, त्यांचे रील्स बनवणारे यांच्यावरही कारवाई होणार आहे, परवाना रद्द करू, दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांना दूर ठेवा, चारित्र्य स्वच्छ ठेवा। गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना कदापि संरक्षण दिलं जाणार नाही, असं सुद्धा अजितदादा म्हणताय। मळेकर अरे तुम्ही किती वेळ नाही तुम्ही किती वेळ गोंधळ लावणार आहे? बोला हा काय आज डीपीडीसी मध्ये आज जे रिअप्रोप्रिएशन होतं, रिअप्रोप्रिएशनच्या बाबतीमध्ये कसल्याही प्रकारचा निर्णय झाला नाही। फक्त एक आष्टीमध्ये जनावरांच्या बाबतीमधलं झेरॉक्स मशीन आणि पोट तपासायचं मशीन याला 50 लाख रुपये द्यायचा निर्णय झाला। आणि बाकी जे काही कामांचे बोगस कामांचे बिल उचलली होती त्या बाबतीमध्ये यार थांबा ना रे, जे बोगस पैसे वगैरे उचलण्यात आलेले होते त्या मुद्दा उपस्थित करायला लागल्याच्या नंतर अजितदादांनी सांगितलं लेखी पत्र द्या। मी त्याचे संपूर्ण लेखी पत्र तयार केलेले आहे, परंतु या जिल्ह्यामध्ये आत्ताच 73 कोटी रुपये बोगस उचलल्याचं मी रात्री जाहीर केलंय। परत ते सांगत नाही। मी आतापर्यंत त्याची म्हणजे लेखी तक्रार केली नव्हती, आता मात्र मी त्याची लेखी तक्रार करेन। कुणाकडे केली? अजितदादा राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, राज्याचे प्लॅनिंग म्हणजे प्लॅनिंगच दादाकडे आहे, त्याच्यामुळे त्यांच्याकडे। आणि याच्यावरती आता हे सोपं नाही आहे ना, 73 कोटी रुपये स्वतंत्र चौकशी समिती नेमली जाईल आणि ती चौकशी समिती क्विक, त्यातले तर एक राज्याच्या समितीने ऑलरेडी सांगितलेलं आहे 5 कोटी डबल तुम्ही उचललेत म्हणून। अशी देखील माहिती बाचाबाची झाली बैठकीमध्ये। नाही किरकोळ आहे ते, बजरंग सोनवणे मला बाचाबाची किरकोळ विषय एवढं तेवढं होत असतं। ते विषय मला वाटतं मीडियाच्या समोर येऊ नयेत, येतील एवढे मीडियावरती एवढे येतील एवढं झालेलं नाही काय। नाही मी तिथं नाही, तो नाही, बिंदू नामावलीवरचा मुद्दा माझा आजही कायम आहे। या जिल्ह्यामध्ये त्यांच्या कानापर्यंत बी गेलं ते। तुम्ही बोलले का? नाही आज नाही बोललो ना, तो मुद्दा आजही बोललेलो आहे। बिंदू नामावलीमध्ये जे अतिरिक्त लोक झालेले आहेत आणि जे लोक करुणा मुंडेंच्या गाडीमध्ये पिस्तूल ठेवतात, साड्या घालतात, काही एक पट्ट्या ते 15 JCB 100 टायरच्या तसल्या गाड्या। आणि बीडमध्ये काही पोलीस, सगळं परळीच्याच पोलिसाबद्दल काय, बीडमधले काही पोलीस त्यांच्या स्वतःच्या हायवा आणि इथं कलेक्टर ऑफिसला लावलेले हायवा काढून नेतात पोलीस। माझं म्हणणं आहे, एक तर पोलिसांनी त्यांच्या नोकरीचा राजीनामा द्यावा आणि वाळूचे धंदे करावे, आणि परळीमधले जे काही पोलीस दल जे चुकीचं वागलेलं आहे त्यांनी पोलीस पदाचा राजीनामा द्यावा, गुंडांच्या टोळ्या काढाव्यात किंवा अजून
छंटा फांटा काय करायचं ते करावं. अण्णा, पुरावे देणार होते, पुरावे देणार होते, मध्ये असताना काही वैद्यकीय पेनड्राईव्ह सुविधा मधून पुरावे घेतल्या, देणार त्याच्यावर होते समिती तुम्ही. नेमली, अजितदादांचे काही कानावर घेतला हे बघा, हे प्रत्येक विषय हे डीपीडीसीचे विषय नाही, तो डीपीसीचे जे डीपीसीचे विषय तेवढे. पेनड्राईव्ह देणार आहे, माझ्याकडे पुरावे आहेत आणि मी अहो, माझ्याकडे मी सगळ्या मीडियाला कालच दिलं ना पेनड्राईव्ह. अजितदादांना दिलं का तुम्ही? अजित दादांच्या पीएला दिलं ना डिस्लेना. आज डिस्लेच होते ना बरोबर, त्यांना कालच पाठवले ते, आज दिलंय का? कालच रात्री पाठवलं. तुम्हाला म्हणाले की लेखी तक्रार द्या हे पेनड्राईव्ह हो बरोबर आहे ना. लेखी नुसता पेनड्राईव्ह देऊन होणार आहे का? याची लेखी तक्रार होईल साहेब. याच्यावरती राज्याचं सेक्रेटरी किंवा उपसचिव दर्जाचा एखादा अधिकारी नेमला जाईल. तो नेमल्याच्या नंतर ते जाऊन पाहते. द्विरुक्ती एका कामाच्या बाबतीतलं परळी पर्दापूर पूस याच्यावरची द्विरुक्ती अगोदरच सरकारने मान्य केलेले की 5 कोटी डबल उचललेले आणि आता राहिले की 73 मधले 5 गेले म्हणजे 78 कोटी रुपये जे बोगस उचललेले आहेत ते काही डीपीडीसीच्या उचललेत आणि काही राज्याच्या ह्याच्या उचललेत. आणि मला वाटतं मी कालपासून स्टेटमेंट केल्यापासून गोविंदजी जवळजवळ 500 लोक माझ्या कानावर आले. 500 लोक कोमामध्ये गेलेले आहेत. 2 गट पाहायला मिळाले बैठकीमध्ये. एका गटामध्ये तुम्ही आणि खासदार होते. नाही हो, गट थाट नाही, किरकोळ एकामेकाला बोललं. किरकोळ म्हणजे काय लगेच वाद तुम्ही काय भांडणं लावता काय? नाही, कुठला मुद्दा होता अण्णा? कुठला मुद्दा होता? धनंजय मुंडे म्हणले का भांडणं झाले? बोलणं झालं का? धनंजय मुंडे म्हणले का भांडणं झाले? नाही. नाही. मग आम्ही म्हणणार नाही भांडणं नाही झाले. एकामेकाबद्दल बोलावंच लागतं तेवढं एवढं. अण्णा, कुठला मुद्दा काय होता? काय बोलले? अक्का अहो, हा विषय काय निघाला का? बोलले ते तिकडं तुम्ही अधिकाऱ्यांना वगैरे विचारा कोणाचं काय झालं ते. नंतर त्याच्यावर ते हे करा. काय फारसं विश्लेषण नाहीये, म्हणजे विशेष भांडण बिंडण नाही. कारण हे भांडण अधिकाऱ्यावर दबाव आहे काय असं मुद्द्याचं म्हणतो. भांडण नाहीये, हे मुद्द्याचं भांडण आहे. आणि आम्ही मुद्द्याचं भांडण व्यवस्थित करू. आणि आम्ही संतोष देशमुखच्या खुनापासून अजिबात बाजूला हटणार नाहीत. संतोष देशमुख आमचा दह्या दुपारा मारलेला माणूस आहे, त्याच्या बाबतीत आम्ही नो कॉम्प्रोमाइज. आणि महादेव मुंडेच्या बाबतीत सुद्धा नो कॉम्प्रोमाइज. अजितदादांनी महादेव मुंडेचे मारेकरी सुद्धा सापडले पाहिजेत. हा ओके. तुम्ही मनोज जरांगे पाटलाच्या उपोषणाला भेट देणार आहात? हो जाणार आहे. आता उपोषण सोडवा पाटलांनी म्हणून जाणार आहे. मी रात्री पण गेलतो, त्याच्या आदल्या रात्री मी गेलतो. कुठंतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले पाहिजे. त्यांचं म्हणणं सरकार गांभीर्यानं घेत नाही त्यांच्या आंदोलनामध्ये. जरांगे नाही, पाटलांचं. असं थोडीच आहे. सरकार गांभीर्यानं घेतंय, सरकार पाटलांशी बोलतंय आणि पाटलांनी बी सुद्धा त्या ठिकाणी कॉपरेट केलेलं आहे, सहकार्य केलेलं आहे. आणि काय आम्ही एकच विनंती करतोय दादांना की या वेळेसचं जे उपोषण करण्यासारखी परिस्थिती त्यांच्या बॉडीची नाहीये. एवढी बार दादा ठीक आहे, आपण एक पाऊल मागे हटू, परंतु काही दिवसाच्या नंतर तीव्र आंदोलन जर त्यांनी केलं तर सर्व पक्षीय लोकांना तिथं हजर राहावं लागेल. आम्ही बी त्यांच्या बरोबर हजर राहू. काय अहो, मी आता त्याच्यावरती काहीच बोलणार नाही. मी अगोदर अंतर्वलेलाच. ओके अण्णा, थँक्यू अण्णा. बंद कर. घोटाळ्याचे आरोप जे आहेत त्या संदर्भातले पुरावे सुरेश धस यांनी दिले आणि पुरावे दिल्यानंतरच खरं तर त्यांनी यावेळेस माध्यमांसोबत संवाद साधला. पेनड्राईव्ह मध्ये सर्व पुरावे असल्याचं त्यांनी सांगितलं आणि अजित पवार यांच्या पीएला हे पेनड्राईव्ह दिलेलं आहे आणि त्यामधले पुरावे दिलेले आहेत असं सुद्धा यावेळेस सुरेश धस यांनी सांगितलेलं आहे. तर पुरावे दिल्यानंतर काही लोक कोमात गेली असल्याचं देखील यावेळेस सुरेश धस यांनी म्हटलंय. पुढची बातमी थेट बीडमधून, कारण बीडमध्ये राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत अजित पवारांनी सर्वांना चांगलंच खडसावलं. तुमच्या चुकांवर पांघरुण घालून माझं पांघरुण अन पदर फाटून गेलाय असं अजितदादा म्हणालेले. पाहूयात अजितदादा नेमकं काय बोलले. लोकप्रतिनिधींच्या देखत सांगतोय, उद्याच्याला परत कुणी आलं नाही दादा, एवढ्या वेळेस पांघरून घाला, पांघरून फाटून गेले माझं. एवढ्या वेळेस पदरात या पदरच राहिला नाही आम्हाला.
तर ते आता चुकांवर पांघरूणच घालणार नाही असं अजितदादा यांनी सांगितलेलं आहे. वळवात पुढच्या बातमीकडे. धनंजय मुंडे आमच्या मंत्रिमंडळातील मंत्री आहे, आम्हाला भेटण्याची चोरी नाही आहे, आम्ही कधीही भेटू शकतो असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी यावेळेस धनंजय मुंडेंच्या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. तर धनंजय मुंडे यांना आम्ही वाटेल तेव्हा भेटू शकतो असं यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. पहिली गोष्ट तर एक लक्षात घ्या की ते त्यांच्या कामाने आले होते, मी माझ्या कामाने आलो होतो, त्यामुळे आमची भेट झाली नाही. पण सकाळी आमची भेट झाली होती, कारण आम्ही म्हणजे त्याच्यापूर्वी कॅबिनेटमध्ये वगैरे काल सगळं आमची भेट वगैरे झाली होती. त्यामुळे की धनंजय मुंडे हे आमच्या मंत्रिमंडळातले मंत्री आहेत, त्यामुळे त्यांना भेटायची चोरी नाही. ते मला कधी भेटू शकतात, मी त्यांना कधी भेटू शकतो, कुठल्याही कामाकरता भेटू शकतो. आणि त्यांच्या राजीनाम्याच्या संदर्भात अजितदादांनी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे. अजितदादांची भूमिका हीच अधिकृत भूमिका आहे. वळत पुढच्या बातमीकडे, आणि ही बातमी सुद्धा बीड संदर्भातली आहे, कारण सध्या जेलमध्ये असणारे वाल्मिक कराड याच्यासाठी बीडमध्ये अधिकारी कशा पायघड्या घालताय याचं उत्तम उदाहरण आता समोर आलेलं आहे. तर वाल्मिक कराडवरती गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे, मात्र तरीही त्याला वाईन शॉपचा परवाना मिळालाय. केज नगरपंचायतीने त्याला वाईन शॉपसाठी 4 दिवसांमध्ये ना हरकत प्रमाणपत्र दिलंय. सरकारी काम 4 महिने थांब अशी सरकारी कामकाजाची ओळख आहे. मात्र वाल्मिकने ना हरकत प्रमाणपत्रासाठी गेल्या वर्षी 28 नोव्हेंबरला अर्ज केला आणि त्याला लगेचच 2 डिसेंबरला ना हरकत प्रमाणपत्र सुद्धा मिळालंय. यासोबतच इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेऊयात वेगवान स्वरूपात टॉप 50च्या माध्यमातून. महाडजवळ वीर स्थानकाहून शेगाव याशिवाय अमरावतीकडे जाण्यासाठी 11 फेब्रुवारीला विशेष गाडी सोडण्यात येणार आहे आणि ही माहिती कोकण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे. त्यामुळे शेगावला जाणाऱ्या संत गजानन महाराज भक्तांची याशिवाय खानदेश विदर्भामध्ये जाणाऱ्या प्रवाशांना देखील दिलासा मिळणार आहे. नाशिकमध्ये सिटीलिंक कंपनीच्या वतीने शहरात 250 बसेस ज्या आहेत त्या चालवल्या जातात. सप्टेंबर अखेरपर्यंत केंद्र सरकारच्या PM ई बस सेवेअंतर्गत आणखी 50 इलेक्ट्रिक बसेस या सेवेत दाखल होणार आहे. केंद्रीय शहरी वाहतूक मंत्रालयानं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून PM ई बस सेवेचा आढावा सुद्धा घेतला आहे. NMMTच्या वतीने पर्यावरण स्नेही प्रवासावर अधिक भर दिला जातोय. त्यानुसार आता यापुढे केवळ CNG आणि इलेक्ट्रिकल बस खरेदीला प्राधान्य देण्यात येईल. त्यानुसार 100 ई बसेस खरेदीचा निर्णय परिवहनानं घेतलाय. त्यातील 60 ई बस परिवहनच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. कोस्टल रोडवरती बेस्ट मार्गिका आहे, मात्र अजूनही या मार्गावर बेस्ट बस सुरू झालेल्या नाही. बस चालवण्याबाबत बेस्ट प्रशासन उदासीन असल्याचं कळत आहे. त्यामुळे या मार्गावर बेस्टने तातडीने बसगाड्या सुरू कराव्यात ही मागणी प्रवासी करतायत. नाशिक शहरासाठी प्रवासी वाहतुकीला 750 बसेसची गरज आहे. सध्या नाशिक शहरात 250 बसेस चालवल्या जातात. लवकरच 50 बसेस सिटीलिंक बस सेवेमध्ये दाखल होतील. एसटी पाठोपाठ आता पुण्यातील PM-PMLची तिकीट दरवाढ होणार आहे. इंधनाचे वाढते दर, वाहनांच्या सुट्ट्या भागाच्या वाढत्या किमती आणि कर्मचाऱ्यांची झालेली पगारवाढ यामुळे वाढ करण्यात आली आहे. PMP मधून दररोज 10 ते 12 लाख प्रवासी प्रवास करतात. पुण्यात RTO विभागातर्फे 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारीपर्यंत राज्यस्तरीय रस्ता सुरक्षा क्रीडा अभियानाचं आयोजन झालं. या अनुषंगानं चालकांची ड्रायव्हिंग लायसन्स टेस्ट पुढे ढकलण्यात आली. या कार्यक्रमासाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात मोटर वाहन विभागाचे खेळाडू हे सहभागी होणार आहेत. नूतनीकरणामुळे मुंबईमधील विमानतळ 1 या वर्षी बंद करण्याची शक्यता आहे. तर अधिक प्रवाशांना सामावून घेण्यासाठी टर्मिनलचा पुनर्विकास केला जाईल. टर्मिनल नूतनीकरणाचं काम याच वर्षी सुरू होणार आहे आणि या नूतनीकरणामुळे विमानतळ 2 आणि नव्यानं बांधलेलं नवी मुंबई विमानतळ हे वापरलं जाईल. मशीद बंदरामध्ये कर्नाक पुलाच्या पुनर्बांधणी अंतर्गत गर्डर बसवण्याचं काम 52% पूर्ण झालंय. उर्वरित काम टप्प्याटप्प्यानं केलं जाईल. त्यामुळे येत्या 7 जूनपर्यंत कर्नाक पूल प्रवाशांच्या सेवेत आणण्याचं पालिकेचं नियोजन आहे. बुलढाणा जिल्ह्यातल्या लोकांना आता याच गावकऱ्यांना दृष्टिदोषाच्या समस्येला सामोरं जावं लागतंय. शेगाव तालुक्यातल्या बोंड गावात अनेक लोकांच्या डोक्यावरचे केस गळाले. औषधाने काही लोकांच्या डोक्यावर केस आले, मात्र त्यांना नवीनच त्रास झालाय. यातल्या काहींची नजरही कमजोर झाली आहे.
गुंगीच्या औषधांचा बेकायदेशीर साठा चाळीसगाव रोड पोलिसांच्या पथकानं हस्तगत केला. धुळे शहरातल्या शब्बीर नगरातील एका घरात हा साठा लपवून ठेवलेला होता. यात अकबर अली कैसर अली शहा या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं. राज्यात जीबी सिंड्रोमच्या रुग्णसंख्येत वाढ सुरू आहे. जीबी सिंड्रोमच्या रुग्णांचा आकडा आता 127 झालाय. त्यापैकी 20 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहे, तर पुण्यात जीबीएसमुळे पहिला मृत्यू झालाय. राज्यात जीबीएस बळींचा आकडा 2 वर गेलाय. 10वी आणि 12वीच्या परीक्षेत गैरप्रकार झाल्यास परीक्षा केंद्रांची मान्यता कायमची रद्द करण्याचा इशारा बोर्डानं दिला. परीक्षा केंद्रावर परीक्षा शिक्षक कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती करण्याच्या निर्णयात बदल झालाय. पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी डोमेसाईल आधारित आरक्षण सुप्रीम कोर्टानं ठरवलंय. तर डोमेसाईल आधारित आरक्षण घटनाबाह्य हे आरक्षण राज्यघटनेतील कलम 14चं उल्लंघन आहे असं सुद्धा कोर्टानं म्हटलंय. महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरी दरम्यान फरहान आलमनं 35 वर्षीय रामशंकरचा जीव वाचवला. चेंगराचेंगरी दरम्यान रामशंकरला हृदयविकाराचा झटका आला. सध्या रामशंकरवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याची माहिती आहे.